कांदिवलीचे भाजपचे आमदार योगेश सागर आपल्यासोबत आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काल ज्या पद्धतीनं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी देवेंद्र फडणवीस यांची तुलना औरंगजेबाशी केली, याबद्दल विधानसभेतही याचे पडसाद उमटतील असं वाटतंय। हे बघा, हे हर्षवर्धन सकपाळ हे काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्यांना नाव माहिती आहे का पहिला विचारायला पाहिजे। खाली जाऊन कुठल्या प्रदेशात आहे, काय त्यांचं योगदान आहे राजकारणामध्ये, दिल्ली दरबारी किती वेळा वाकायला गेले, कशा पद्धतीने त्यांना अध्यक्ष केला काय, हा पहिला प्रश्न आहे माझा। म्हणजे हा काही उत्तर देण्यायोग्य आणि देवेंद्रजींचं नाव तोंडात घालण्यायोग्य केवळ प्रदेश अध्यक्ष आहे तेवढा पुरता मर्यादित आहे। अदरवाईज अन्यथा हर्षवर्धन सकपाळ हा नाव मी पहिल्यांदा जेव्हा प्रदेशाध्यक्ष झाले तेव्हा वर्तमानपत्रात वाचलं। त्यामुळे विधानसभेत पडसाद उमटेल नाही उमटेल ते नंतर ठरवेल, पण देवेंद्र फडणवीसांच्या आणि औरंगजेबांची तुलना करणं हे त्यांच्या मानसिक संतुलन गेलं आहे याची प्रतीती आहे। पण राष्ट्रवादी यावर टीका करते, काँग्रेसही टीका करते, शिवसेनाही टीका करते देवेंद्र फडणवीस यांच्यावरती। राजकीय टीका व्हावी, राजकीय टीकेला देवेंद्रजी सक्षम आहेत आणि देवेंद्रजीचा पाठीमागे महायुती आणि भारतीय जनता पक्ष सक्षमपणे उभा आहे। त्यामुळे राजकीय टीका करत असतील तर त्याला उत्तर द्यायला आम्ही सक्षम आहोत। संभाजीनगरमध्ये सध्या तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे। औरंगजेबाचा थडगा त्या ठिकाणाहून हटवा अशी मागणी होते। भाजपचं सरकार आहे केंद्रातही राज्यातही, त्यामुळे भविष्यात काय घडेल असा विचार केला जातोय। काय नेमकं वाटतं तुम्हाला, काय व्हायला पाहिजे भविष्यात? कधी बाबरी मशीद तुटेल असं कोणालाही वाटलं नव्हतं। लोकभावना तयार झाली आणि त्या बाबरनी ज्या आक्रमणकारींनी राम मंदिरांच्या जागेवरती जशा पद्धतीने बाबरी मशीद उभी केली होती, तो एक उपासना स्थळ उभा केला होता, लोकांनी त्याचा पद्धतीने उत्तर दिलं आहे। औरंगजेब हा महाराष्ट्राचा शौर्याचा प्रतीक कधी होऊ शकत नाही। महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाचा असला कुठलाही कर्तृत्व नाही आहे किंवा कार्य नाही आहे की ज्याच्या कारणे महाराष्ट्रामध्ये औरंगजेबचा तो थडगा कायम ठेवायला पाहिजे किंवा त्याचा सुशोभीकरणाचा निर्णय उभाठाने घेतला होता तो चालू ठेवला पाहिजे। त्यामुळे लोकभावना जी असेल त्या पद्धतीने लोक त्याच्यावरती आपापले निर्णय सांगतील। संभाजीनगरमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त या थडग्याच्या आजूबाजूला आहे आणि पोलिसांचा देखील तितकाच कडक बंदोबस्त आहे। प्रत्येक व्यक्तीची चौकशी केली जाते। प्रकरण चिघळते असं वाटतंय। कायदा आणि सुव्यवस्था राखलं गेलं पाहिजे, या सगळ्या पक्षाची जबाबदारी आहे, सगळ्या विचारधारांच्या लोकांची जबाबदारी आहे। कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने सरकारला जे निर्णय करावा लागला असेल तो सरकारने केला असेल। औरंगजेबाचं थडगं महाराष्ट्रात नको अशी लोकभावना सध्या तयार झाली आहे असं वाटतं तुम्हाला? त्याची सुरुवात झाली असं मला वाटतंय। जितेंद्र आव्हाड या उलट म्हणतात की जर औरंगजेबच नसतील तर मग संभाजी महाराजांचं शौर्य कसं पुढे येणार? जितेंद्र आव्हाड नसतील तर महाराष्ट्राचं राजकारण आणि महाराष्ट्राची विधानसभा किती चांगली चालेल याची कल्पनावरती मी विचार मांडू शकतो। बातचीत केल्याबद्दल। तर आपण पाहतो योगेश सागर यांनी आपली भूमिका मांडलेली आहे आणि लोकभावना तयार होत आहे। औरंगजेब याचं थडगं महाराष्ट्रात नको अशा पद्धतीचं विधान त्यांनी केलेलं आहे। नेमकं काय घडेल पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।